राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना आज नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। शिक्षेच्या अंमलबजावणीला कोर्टाने स्थगिती दिली आहे। सरकारची फसवणूक करत मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातल्या 4 सदनिका बळकावल्याचा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर आरोप होता। या नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा सुनावलेली होती। त्यामुळे कोकाटेंचं राजकीय भवितव्य हे धोक्यात सापडलेलं आहे। अखेर कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आणि विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षेला मग आता स्थगिती दिलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात कोकाटेंच्या वकिलांनी आणि कोकाटेंविरोधात याचिका दाखल केलेल्या वकिलांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर्स झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। शासनाची फसवणूक केली, गरीब जनतेची फसवणूक केली आणि प्लॉट लाटले, त्याची किंमत आज 20 कोटी रुपये। तो असा जो आमदार आहे, अशा आमदाराला आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे, म्हणून त्याला जास्त शिक्षा करावी म्हणून मी सत्र न्यायालयामध्ये स्वतःच्या नावाने नियमित अपील दाखल केले असून त्या अपिलाचा क्रमांक 25/55/2025 असा असून ते अपील आता प्रलंबित आहे। तथापि न्यायालयाने त्याला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळं त्या स्थगितीविरोधात नामदार उच्च न्यायालयामध्ये लवकरच अपील दाखल करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।